श्रावणात स्वामी समर्थांचा हा एक नियम पाळा, घरात सुख, समृद्धी आणि शांतता नक्की मिळेल. चला तर नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी पूजन या यूट्यूब परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कल्पना करा, श्रावण महिना सुरू आहे, घरात देवपूजा होते, दिवा लावला जातो, पण तरीही मनात अस्वस्थता आहे. कामात अडथळे येतात, पैशांची चिंता संपत नाही आणि घरात सतत तणाव जाणवतो. अशा वेळी अनेक भक्त एकच प्रश्न विचारतात, स्वामी आम्ही काय करू? तर आजचा या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात स्वामी समर्थांच्या भक्तांनी मनापासून पाळावा असा एक अत्यंत महत्वाचा नियम जाणून घेणार आहोत. हा नियम श्रद्धा, सदाचार आणि नियमित साधनेवर आधारलेला आहे. भक्तांचा अनुभव असा आहे की या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवले. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामींचे मुख्य नियम: नामस्मरण कधीही सोडू नका. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, सबुरी आणि ईश्वर नाम यांचे महत्व सांगितले. श्रावण हा भक्तीचा महिना असल्यामुळे या काळात दररोज ठराविक वेळ स्वामींचे नामस्मरण करण्याचा संकल्प करा. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नाम घेताना संख्या महत्वाची नाही, तर भावना महत्वाची आहे. मन एकाग्र करून काही मिनिटे केलेले नामस्मरण अंतर्मनाला शांत करते. सकाळची सुरुवात कशी करावी? सकाळी उठल्यावर हात जोडून स्वामींना नमस्कार करा. एक दिवा लावा. स्वच्छ मनाने प्रार्थना करा, स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला जावो. म्हणजे माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. मला योग्य विचार आणि योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. ही छोटी प्रार्थना दिवसाची सुंदर सुरुवात ठरू शकते. श्रावणातील 3 चांगल्या सवयी: दररोज काही वेळ नामस्मरण, शक्य असेल तेव्हा एखादा गरजू व्यक्तीला मदत करणे, कटू बोलणे, राग आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न. भक्तीसोबत चांगले आचरणही तितकेच महत्वाचे आहे. आता श्रद्धा आणि कृती. फक्त इच्छा व्यक्त करून बदल घडत नाही. स्वामीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि कर्म यांची सांगड घातली तर जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. आता श्रावणातील गुरुवारी स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा, स्वामींचे नाव घ्या. शक्य असल्यास एखादा आध्यात्मिक ग्रंथ किंवा प्रेरणादायी अध्याय वाचा. ही कृती मनाला धैर्य आणि भक्तीची आठवण करून देते. महत्वाचा संदेश: घरात सुख, समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. घरात प्रेम असणे, एकमेकाबद्दल आदर असणे, मनशांती असणे आणि संकटात धैर्य मिळणे हीच खरी समृद्धी आहे. स्वामींची भक्ती ही मूल्यांची आठवण करून देते. लक्षात ठेवा, श्रावण महिना वर्षातून फक्त एकदाच येतो. हा महिना केवळ पूजा, उपवास, विधी करण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये चांगला बदल घडविण्यासाठी आहे. आजपासून एक छोटासा संकल्प करा. रोज काही मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आपल्या आईवडिलांचा आदर करा. कोणाचंही मन दुखावू नका. शक्य असेल तिथे एखाद्याला मदतीचा हात द्या आणि प्रत्येक कामाची सुरुवात स्वामींचे स्मरण करून करा. कदाचित तुमच्या अडचणी लगेच दूर होणार नाहीत, पण श्रद्धा, संयम आणि चांगले आचरण यामुळे मनाला धैर्य मिळते. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. हीच खरी आध्यात्मिक साधना. जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि इतर स्वामी भक्तांनाही शेअर करा, जेणेकरून या श्रावण महिन्यात भक्तीचा आणि सकारात्मकतेचा संदेश मिळेल. श्रावण महिन्यात पूजा साध्या पण श्रद्धेने करणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः सोमवार, गुरुवार आणि
दररोज सकाळची पूजा केली तर मनाला शांती आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. श्रावण महिन्यात पूजा करण्याची सोपी पद्धत. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा. देवघर किंवा पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ पुसून घ्या. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती, धूप लावू शकता. श्री गणेश नामस्मरण सुरुवातीला म्हणा. श्री गणेशाय नमः 11 वेळा म्हणा. शिवपूजा श्रावणातील मुख्य पूजा. शिवलिंग असेल तर पाणी अर्पण करा. नंतर दूध, शक्य असल्यास थोडे बेलपत्र, फुले अर्पण करा. मंत्र ओम नमः शिवाय किंवा 108 वेळा 21 वेळा करा. किंवा स्वामी समर्थ पूजा. श्री स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा. 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. हात जोडून छोटी प्रार्थना म्हणा. स्वामी, माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य, सद्बुद्धी राहू दे. हे सर्वांचे रक्षण कर. आरती, शिवाची आरती किंवा श्री स्वामी समर्थ आरती. प्रसाद, साखर, खडीसाखर, दूध, फळ किंवा मनापासून केलेले कोणताही साधा प्रसाद अर्पण करा. विशेष नियम. श्रावणात नियम पाळल्यास उत्तम. राग, कटुवाणी, भांडण टाळा. शक्य तितके सात्विक आहार घ्या. दररोज काही मिनिटे नामस्मरण करा. गरजू व्यक्तीला मदत करा. फक्त 5 मिनिटाची अत्यंत सोपी पूजा. श्रावण महिना सुरू झाला आहे, पण पूजा कशी करावी की देव प्रसन्न होतील आणि घरात सुख समृद्धी येईल, आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्रावणातील अत्यंत सोपी पण प्रभावी पूजा. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, जी प्रत्येक स्वामी भक्ताने नक्की करावी. श्री स्वामी समर्थ. अशाच भक्तिमय, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या स्वामी पूजन परिवाराशी जोडलेले राहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान, सद्बुद्धी नांदो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण भक्तीचा संदेश जितका जास्त पसरतो तितकी श्रद्धेची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित होते. कमेंटमध्ये प्रेमाने एकदा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमचा हा जयघोष अनेक भक्तांना प्रेरणा देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. धन्यवाद.